नमस्कार मंडळी, मी प्राची मांजरेकर तुमच्या सर्वांचं माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। आता सगळीकडेच गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे, तसेच आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते। आणि आज आपण आलो आहोत सेक्टर नंबर 2 च्या मोरया बाप्पाकडे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी खूप सुंदर आणि आकर्षक असं डेकोरेशन केलेलं आहे। तर आज आपल्या सोबत आहे मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव। तर सर, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की मोरया बाप्पाची स्थापना करून किती वर्ष झाली? हे 35वे वर्ष आहे। 35 वर्षापूर्वी या मंडळाची इथे स्थापना झाली आणि 35 वर्षापासून हा गणराय या स्टेजवरती स्थानापन्न होत आहे। म्हणजे साधारणपणे प्रबोधनकार ठाकरे नगर ज्या वेळेला स्थापन झालं इथे 1992-90च्या आसपास, तेव्हापासून या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आणि हा गणराय या ठिकाणी स्थानापन्न होत आहे। 35 वर्ष पूर्ण झालेली आहे त्याला। तर मंडळींनो, तब्बल 35 वर्ष या बाप्पाला झाली आहे। आणि मला हे विचारायचं आहे की काय आहे इतिहास या मोरया बाप्पाचा? इथे संपूर्ण जी सेक्टर आहे, सेक्टर क्रमांक 1 चा गणराय म्हणून याला ओळखलं जातं। चारकोपचा मोरया म्हणून याला सगळेजण ओळखतात। आणि या सेक्टर 1 मध्ये जेवढ्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत, त्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सर्व रहिवासी गणेश भक्त एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करत असतात। आणि याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे इथले जेवढी मंडळी आहेत ती सगळी मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात। आणि मला इथे सांगायला अभिमान वाटेल की हा जो चारकोप जो विभाग आहे, इथे बरीचशी मराठी मंडळी आणि कोकणात असणारी मंडळी आहेत की जी गणरायाला अत्यंत मनोभावे पूजन करत असतात। अशा सर्व मंडळी येऊन इथे हा गणेशोत्सव साजरा करत असतात। नक्कीच। आणि मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की भक्तांचा कसा प्रतिसाद मिळतो? भक्तांचा म्हणजे एवढा चांगला असतो की आपण बघतच आहे ना, प्रसाद काय असते, भरपूर प्रसाद। म्हणजे येणं जाणं पण आता आगमनाच्या वेळी एवढं सुंदर आता ढोल पथक हे ते चांगलं हे केलं होतं। आणि हे सगळे सहकारी आहेत, एवढे छान असतात। कार्यक्रम पण चांगल्या प्रकारे इथे आम्ही करतो। आणि लोक कुठून येतात या मोरया बाप्पाच्या दर्शनाला? लांबून लांबून लोक येतात की मोरया बाप्पा म्हणजे चारकोपचा राजा इथेच बसतो ना, त्यामुळे काय वाटतं की हा पण काहीतरी वेगळा असं आहे, म्हणून त्यामुळे पण इथे लोक भरपूर येतात। आता पहिला 2 दिवस एवढी 4-5 दिवस गर्दी नसते, नंतर मग काय होते, नंतर ज्यावेळी 5 दिवसाचे गणपती गेल्यानंतर मग लोकांची इथे लाईन लागते, भरपूर असं म्हणजे जास्त हे असते। आणि या बाप्पाला मोरया असं का नाव दिलं? या बाप्पाला मोरया असं नाव म्हणायला इथे मंडळींनी काय केलेलं आहे, इथे एक भाद्रपद गणेशामध्ये एक गणराय इथे स्थानापन्न होतो, ज्याचे अध्यक्ष आहेत निखिल गुडेकर आणि आमच्या या मंडळाचे पण अध्यक्ष निखिल गुडेकर आहेत। त्या चारकोपचा जो इथे भाद्रपदातला गणपती बसतो त्याला चारकोपचा राजा असं नाव दिलेलं आहे। आणि इथल्याच मंडळीने गणपतीचं एक नाव आहे मोरया, त्यामुळे इथे हा चारकोपचा मोरया असं हे गणेश भक्तांनीच त्याला नाव दिलेलं आहे। त्यामुळे गणेश भक्तांची इच्छा आहे की याला चारकोपचा मोरया आपण म्हणूया, म्हणून त्यानुसार हे प्रचलित नाव झालेलं आहे चारकोपचा मोरया। आणि अजून एक प्रश्न मला विचारायला आवडेल की तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली की आपण हा सार्वजनिक बाप्पा सुरू करूया? आम्हाला प्रेरणा म्हणण्यापेक्षा आमचे जे ज्येष्ठ होते, म्हणजे 35 वर्षापूर्वी जी आमची काही मंडळी होती की जी आज वयाच्या 70व्या वर्षाकडे कललेली आहेत, त्या मंडळींनी इथे येऊन हा गणेशाची स्थापना केली। ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी एकत्र यावं, सगळ्यांनी लोकशाहीची चळवळ व्हावी, यानुसार हा गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये स्थापन केला। आणि तसंच त्याचीच प्रेरणा घेऊन इथल्या चारकोप सेक्टर 1 मधल्या सर्व मंडळींनी त्यावेळेच्या 35 वर्षापूर्वी त्यांनी एकत्र येऊन हा गणराय स्थापन केला। आणि आज आमची जी तरुण वर्ग आहे, तो तरुण वर्ग त्यांची जी काही प्रथा परंपरा आहे ती प्रथा परंपरा पुढे घेऊन आज हा गणेशोत्सव अत्यंत दिमाखामध्ये 35 वर्ष सुरू आहे। नक्कीच। मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही या मोरया बाप्पाची डेकोरेशनची थीम कशी ठरवता? डेकोरेशन थीम ठरवत असताना मागच्या गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही इथे पेपरचा जो पर्यावरण पुरातून जो असतो, त्या म्हणजे उद्धव साहेबांनी जेव्हा हे केली, आदित्य साहेबांनी
ही संकल्पना मांडली की पर्यावरणाच्या माध्यमातून त्या टायमाला ह्या उत्सव मंडळाने कागदापासून त्या लगद्यापासून जो गणपती बनतो तो 2 वर्ष सतत त्या माध्यमातून तो गणपती बनवून हा गणपती उत्सव साजरा केला. त्यानंतर ह्या मूर्तीला शोभेल असं मूर्तीचं हे करून शोभेल असं आपण प्रत्येक वर्षी आम्ही इथं डेकोरेशन करत असतो. अशा प्रकारचा हे की आम्ही थीम ठरवतो की काय करायचं. मला तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही कसं तुमचं शेड्यूल सांभाळून वेळ देतात. मुळामध्ये ही जी काय मंडळी आमची इथे पदाधिकारी आहेत ही सगळी नोकरी करणारी कामधंदेवाली मंडळी आहेत. आपला व्यवसाय, आपली नोकरी, आपलं घरदार सांभाळून एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून, कारण गणेशोत्सव मंडळ म्हणजे फक्त 10 दिवसाचा कार्यक्रम असा नाही, तर संपूर्ण वर्षभर या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम सुरू ठेवायचे असतात. त्यामुळे प्रत्येकजण आपापली सामाजिक बांधिलकी ठेवून प्रत्येकजण आपापल्याला वेळ मिळेल तसा इथे वेळ देत असतो. कोणी संध्याकाळच्या वेळेला असतो, जे संध्याकाळी कामाला जाणारे असतील ते सकाळी येऊन बसतात इथे. त्यामुळे अशी एक टीम आमची तयार झालेली आहे. तरुण वर्ग पण आहेत की जी रात्रीच्या वेळेला इथे पहारा द्यायला लागतो गणेशाच्या तिथे. त्यामुळे रात्रीच्या वेळेलाही बरीचशी तरुण मुलं इथे रात्री उपस्थित असतात. सकाळच्या वेळेला आता आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते सकाळच्या वेळेला म्हणजे काम नसतं त्यांना काही, त्यामुळे मग ते इथे या गणेशाच्या चरणी येऊन आपली सेवा देत असतात. अशा पद्धतीने प्रत्येक जण आपापलं वेळेचं नियोजन करून या गणेशोत्सवामध्ये सहभागी होत असतं. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजासाठी काहीतरी देणं आहे या भावनेतून सगळेजण आपापला वेळ देत असतात. आणखीन एक प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन कसं करतात. सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा असतात, विद्यार्थ्यांच्या कलेला उत्तेजन द्यावं यासाठी नृत्य स्पर्धा असतात, आणि विशेष म्हणजे महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं त्यामुळे पाककला स्पर्धा ही एक स्पर्धा इथे आयोजित करत असतो. धार्मिक कार्यक्रमाच्या बाबतीत म्हणशील तर एक होम हवनाचा कार्यक्रम असतो, सत्यनारायणाची पूजा असते, आणि शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभ असतो. या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की विसर्जनाच्या वेळेला गेले साधारणपणे 15 वर्ष आम्ही या विसर्जनाच्या वेळेला गुलाल अजिबात उधळत नाही. गुलालाने शरीराला अपाय होत असतात, कारण आता गुलाल कशा प्रकारे येत असेल आम्हाला माहिती आहे. त्यामुळे या मिरवणुकीचं एक वैशिष्ट्य आहे की पारंपरिक वादनामध्ये विसर्जन होत असतं आणि गुलाल अजिबात उधळला जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचाल साधारणपणे 5 दिवसानंतर, कारण बरीचशी मंडळी ही गावाला गेलेली असतात, मुलं गावाला गेलेली असतात, ती गावाहून आल्यानंतर म्हणजे साधारणपणे 13-14 तारखेनंतर इथे सांस्कृतिक कार्यक्रम असतो. हा जो स्टेज आहे त्या स्टेजवरती हे कार्यक्रम इथे आयोजित करत असतात. अशा प्रकारे सर्व आबालवृद्ध यामध्ये कार्यक्रमामध्ये भाग घेत असतात. असा सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल पण या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून होत असते. नक्कीच आता मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे, खूप चांगला संदेश दिलाय. मग ही माहिती आणि संदेश तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका.